नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. पालेभाज्या खायला कंटाळा करण्यासाठी आजची ही रेसिपी आहे. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला पालकची झटपट तयार होणारी भजी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. भजी बनवण्यासाठी इथे एक पालकची पेंडी घेतलेली आहे. कोवळ्या देठांसहित पाणी घेऊन खळखळत्या पाण्यामध्ये धुवून घेतले. भाजी धुतल्यानंतर चाळणीमध्ये 1 तासभर नितळत ठेवायची आहे. नंतर भाजी बारीक चिरून घेतलेली आहे. पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला पालक घालूया. अर्धा टीस्पून हळद घालूया. 1 चमचा तीळ घालूया. तीळ घातल्यामुळे भजी खमंग लागतात. पाव चमचा ओवा घालूया. अर्धा चमचा लाल तिखट घालूया. भजी कितपत तिखट हवी आहे त्याप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. आता ह्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालूया. भजी कुरकुरीत व्हावी म्हणून 2 चमचे तांदळाचे पीठ घालत आहे. चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊयात. सुरुवातीला आपल्याला पाण्याचा वापर न करता असंच पीठ भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पिठाचा अंदाज घेता येईल. मिक्स करून झाल्यावर अजून पिठाची आवश्यकता वाटत आहे म्हणून आणखीन थोडंसं पीठ घालूया. तांदळाचं पीठ घालायचं नाही आहे. जास्त तांदळाचं पीठ झालं तर भजी आपली कडक होतील. पीठ मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया. पीठ फार आपल्याला पातळ करायचं नाही आहे. जर भजी तुम्हाला थोडी कुरकुरीत हवी असतील तर पाण्याचा वापर कमी करायचा आहे. जर भजी तुम्हाला मऊ हवी असतील तर पीठ थोडंसंच पातळ करायचं आहे. अगदी भजी तेलात सोडली की तिला गोल आकार यावा इतपतच पातळ हवे. पीठ भिजून झालेलं आहे. कढईमध्ये गॅसच्या मध्यम आचेवर तेल तापायला ठेवायचं आहे. तेल तापत आहे तोपर्यंत आपण पिठामध्ये चिमटीत बसेल एवढा खायचा सोडा घालून मिक्स करून घेऊयात. सोडा घातल्यामुळे भजीला जाळी छान येते. जर पिठामध्ये सोडा घालणार असाल तर कडकडीत तेलाचे मोहन घालायचं नाही आहे. भजी तेल खूप शोषून घेतात. दोन्हीपैकी एकाचाच वापर करायचा आहे. खायचा सोडा आपला मिक्स करून झालेला आहे. आता आपण भजी बनवायला घेऊयात. तेलही आपलं चांगलं तापलेलं आहे. गॅसची आच कमी करूयात. मी हातानेच भजी सोडत आहे. तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा भजी तेलामध्ये सोडू शकता. भजी सोडताना गॅसची आच कमी करायची आहे, कारण पहिली भजी सोडल्यावर शेवटची भजी टाकेपर्यंत ती खालून लवकर तळून करपून जाते. पीठ आपलं व्यवस्थित भिजवलेलं गेलं आहे, कारण भजीचा आकार आपला गोल छान येतोय. भजी तेलामध्ये पूर्ण सेट झाली कीच ती पलटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता भजीला किती सुंदर रंग आलेला आहे. तळलेला पदार्थ असला तरी पालकमुळे हा पदार्थ आजचा पौष्टिक झालाय. पाच ते 7 मिनिटांनंतर भजी आपली दोन्ही बाजूने छान तळून झाली. आता ही भजी मी चाळणीमध्ये काढणार आहे, कारण जास्तीचं तेल खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये नितळेल. चाळणीऐवजी तुम्ही टिश्यू पेपरचा सुद्धा वापर करू शकता. सर्व भजी आपली तळून झालेली आहेत. बघा भजी मी तुम्हाला तोडून दाखवते. आतून किती सुंदर रंग आलाय, तसेच छान पोकळही झालेले आहेत. मी पीठ थोडंसं पातळ केलेलं होतं म्हणून ही भजी थोडीशी मऊ झालीत. या पौष्टिक भजीसोबत गरम गरम चहा मिळाला तर बातच न्यारी आहे. चला तर मग आजची ही मस्त अशी भजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.